वसई विरार शहर महानगरपालिकामधील प्रभाग समित्यांच्या निवडणुका गेल्या 3 महिन्यांपासून रखडल्यानं शहराच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे। या निवडणुका मुद्दाम होऊन घेतल्या जात नसून सत्ताधाऱ्यांविरोधात नियोजनबद्ध षडयंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप महापौर अजू पाटील यांनी केला आहे। या विलंबामुळे प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत असून नागरिकांच्या दैनंदिन विकास कामांवर त्याचा थेट विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। महापौरांच्या म्हणण्यानुसार शहरातील 9 प्रभाग समित्यांच्या सभापती पदांच्या निवडणुकांसह महिला व बालकल्याण समिती तसेच आरोग्य समिती सभापती आणि उपसभापती पदांच्या निवडणुकाही अद्याप झालेल्या नाहीत। परिणामी प्रभाग स्तरावर होणारी लहान मोठी विकास कामे, नागरी सुविधांशी संबंधित निर्णय आणि स्थानिक प्रश्नांवरील प्रशासकीय प्रक्रिया अक्षरशः ठप्प झाल्यात। त्यामुळे या सर्व कामांचा अतिरिक्त भार थेट महापालिका मुख्यालयावर पडत असून निर्णय प्रक्रियेलाही विलंब होत आहे। विशेषतः पावसाळा तोंडावर आलेला असताना नाले सफाई, रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा, आरोग्यविषयक उपाययोजना आणि इतर तातडीच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याची खंत महापौरांनी व्यक्त केली। मुंबई, ठाणे आणि राज्यातील इतर महापालिकांमध्ये समित्यांच्या निवडणुका वेळेत पार पडल्या, मात्र वसई विरारमध्ये या निवडणुका वारंवार लांबणीवर का टाकल्या जात आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे, असे त्यांनी नमूद केले। महापौरांनी पुढे सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी निवडणुकांची घोषणा केली होती, मात्र ऐनवेळी त्या रद्द करण्यात आल्या आणि त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे या प्रक्रियेमागे राजकीय दबाव किंवा हस्तक्षेप असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटलं। नागरिकांची कामे रखडवून सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या पार्श्वभूमीवर हा विषय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी लवकरच बैठक घेणार असल्याचे अजू पाटील यांनी स्पष्ट केले। तसेच प्रभाग समित्यांच्या निवडणुका तातडीने जाहीर करून लोकप्रतिनिधींना अधिकार देण्यात यावेत अशी ठाम मागणीही त्यांनी केली आहे। प्रभाग समित्यांच्या निवडणुकांचा प्रश्न आता केवळ प्रशासकीय न राहता राजकीय स्वरूप धारण करत असून आगामी काळात यावरून वसई विरारच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची जोरदार रणधुमाळी पाहायला मिळण्याची शक्यता आहे। महापालिका मुख्यालयावर मोठ्या प्रमाणामध्ये लोड आलेला आहे, कामं रखडलेली आहेत, कारण 9 प्रभाग समित्यांच्या सभापतीच्या निवडणुका असतील, महिला बालकल्याणच्या सभापती असतील, आरोग्याचे सभापती, उपसभापती, या सगळ्या निवडणुका केवळ थांबवल्यामुळे, आता का थांबवल्यात त्या माहीत नाही, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोड निर्माण झालेल्या आहे मुख्यालयावर। अनेक कामं रेंगाळलेली आहेत, पाऊस तोंडावर आलेला आहे आणि अशावेळी पावसाळ्यामध्ये जी कामं अत्यावश्यक कामं हातात घेणं गरजेचं आहे, महापालिकेची अत्यावश्यक कामं घेण्यात गरजेचं आहे। नुकतीच निवडणूक होऊन आज 3 महिने होऊन गेलेले आहेत, परंतु या निवडणुका रखडवल्या गेल्यामुळे मोठा रोष नागरिकांचा निर्माण झालेला आहे। कारण ह्या सगळ्यांची शेवटी प्रभाग समितीमध्ये 9 प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये छोटी मोठी कामं तिकडून होत असतात, त्यामुळे प्रशासनाला देखील आता त्याचं अडचण निर्माण झालेली आहे। त्याच्यात जनगणना असेल, SIRचे कामं असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये वसई महापालिकेमध्ये कामं शेवटी एवढी रखडलेली आहेत की ही कामं पावसाळ्यानंतरच होतील का काय अशी वातावरण आता निर्माण झालेलं आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि आम्ही वारंवार विनंत्या करून देखील का निवडणुका लावल्या जात नाही हे अजूनही गणित आम्हाला कळत नाही। मुंबईच्या झाल्या, ठाण्याच्या झाल्या, संपूर्ण महाराष्ट्रामधल्या निवडणुका झाल्या, परंतु या निवडणुका का लावल्या जात नाही हे कोडं आम्हाला देखील कळत नाही आणि त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं नाही होत म्हणून रोष निर्माण झालेला आहे। का जिल्हाधिकारी ह्या निवडणुका लावू शकतात, मग त्या का नाही लावत आणि का, म्हणजे काय तुम्हाला काय सांगितलं? नाही, जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेलं पण आहे, त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी का नाही सांगितलं ते आम्हाला माहिती नाही, पण ते एकदा लावलेले रद्द केल्या आणि त्याच्यानंतर ह्या कोकण कमिशनर विभागीय आयुक्तांनी लावणं गरजेचं आहे। का लावल्या जात नाही अजून आम्हाला देखील कोडं आहे, काय ह्यामागे काही राजकारण आहे, अडचणी आहेत, नक्की का कोणी मुद्दामून थांबवतो का, जेणेकरून वसई विरारची कामं थांबवून जनतेचा रोष या बॉडीवर निर्माण व्हावा अशा कोणाच्या अपेक्षा आहेत का, हे काही कळायला मार्ग नाही। त्यामुळे आता संबंधितांच्या आम्ही जाऊन भेटीगाठी घेणार आहोत।